निवडणुकीच्या नंतर सर्व विरोधकांना टाळून पनवेलच्या विकासासाठी सर्वसमावेशक भूमिका घेणारे परेश ठाकूर पनवेल महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये दिसले. मुळामध्येच मी पूर्वीच निर्णय घेतलेला होता की निवडणूक ही लढवायची नाहीये आणि या इथे म्हणजे जेणेकरून महापौर पद किंवा अशा कुठल्याही पदासाठी मी तिथे जाऊ नये. त्याच्याऐवजी माझ्या वडिलांनी केलेल्या सूचनेनुसार या इथे बिझनेस असेल या बिझनेससाठी वेळ द्यावा आणि त्यानुसारच आम्ही इथे अंमलबजावणी केलेली आहे. पूर्वी काळामध्ये लिमिटेड स्कोप मध्ये म्हणजे आधी जसं जेवढा स्कोप होता तेवढा स्कोप पण पुरेसा आहे. अशा लिमिटेड स्कोप मध्ये इथे पनवेल महानगरपालिकेमध्ये मी कार्यरत राहीन. महासभेमध्ये राहीन की नाहीये याच्याबद्दल मी हा निर्णय पूर्णपणे पक्षाचा असेल. पक्षाने जर आदेश दिला तर लिमिटेड स्कोप मध्ये मी महानगरपालिकेसाठी कार्यरत राहीन किंवा जर मला पुढील आदेश नाही दिले तरी पण जी काही जबाबदारी दिलेली असेल ती जबाबदारी मी या इथे पार पाडण्याचा प्रयत्न करीन. मला असलेलं ज्ञान, माझ्यावरती असलेले संस्कार आणि त्याचबरोबर माझ्याकडे जे काही सांगता असलेल्या साधन सूचिता आहेत त्यांचा उपयोग करून आणि त्याचबरोबर तरुणांचा नागरिकांचा माझ्यावरती असलेला विश्वास आणि त्याच सोबतीने पत्रकारांनी मला आतापर्यंत केलेलं मार्गदर्शन मग ते अगदी सकारात्मक असेल किंवा नकारात्मक असेल या दोन्हींचा मी आतापर्यंत चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग करून घेतलेला आहे. तर या सर्वांचा उपयोग करून मी कार्यरत तर नक्कीच राहणार आहे.